नमस्कार. जय महाराष्ट्र. जय भारत. मित्रांनो, आज महाराष्ट्रात विधिमंडळाची विधानसभा आणि विधान परिषद अशी दोन सभागृह अस्तित्वात आहे. विधानसभेवर जे आमदार निवडून जातात त्यांना महाराष्ट्रातील त्या त्या मतदारसंघातील जनता प्रत्यक्ष मतदान करून निवडून पाठवतात. आणि ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतात त्यामधून जे काही प्रतिनिधी निवडून जातात ते स्थानिक स्वराज्य संस्थेवर जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी आणि विधानसभेचे आमदार यांचे प्रतिनिधी निवडून जाण्याची सोय म्हणजे विधान परिषद होय. महाराष्ट्र हे राज्य प्रगत पुरोगामी विचाराचं राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये आज सर्वसामान्य जनतेचा विकास व्हावा अशा प्रकारचे कोणतेही कायदे आज होताना दिसत नाही आहे. सर्वसामान्याचं भवितव्य धोक्यात घालणारे कायदे खूप मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसून येते. मित्रांनो, निवडणूक आली की निवडणुकीच्या तोंडावर नवनवीन वाद निर्माण केला जातो. मी या समाजाचा नेता, मी त्या समाजाचा नेता, आम्ही सत्तेत आलो तर या समाजाला हे मिळवून देऊ, सत्तेत आलो तर त्या समाजाला ते मिळवून देऊ, असे वचन हे लोक देतात. एक वेळा निवडून आल्यानंतर 5 वर्षामध्ये हे त्या समाजाकडे, त्या मतदारसंघाकडे ढुंकूनही पाहत नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही की एक वेळा जो काही आमदार निवडून जातो त्यांनी 2 वर्ष म्हणा 2.5 वर्ष, त्या 2 ते 2.5 वर्षामध्ये यांनी चांगल्या पद्धतीनं काम केलं नाही तर यांना वापस बोलावता येईल, मागे यांची आमदारकी रद्द करता येईल, अशा प्रकारचा कोणताही कायदा नाही. आता असा कायदा महाराष्ट्रात होण्याची गरज आहे. जे काही लोकपाल आयुक्त असेल किंवा लोकपाल विधेयक असेल ते त्याची अंमलबजावणी होण्याची खूप अशी अतिनिकडीची आवश्यकता आहे. मित्रांनो, खरं पाहिलं तर आज महाराष्ट्रातील विधानसभेचीच महाराष्ट्राला आवश्यकता आहे, परंतु जे काही विधान परिषद आहे त्या विधानसभेची कोणतीही आवश्यकता महाराष्ट्राला नाही आहे. केवळ आणि केवळ महाराष्ट्राच्या तिजोरीवर आर्थिक ताण निर्माण करण्याचं काम म्हणजे विधान परिषद आहे. ही विधान परिषद, या विधान परिषदेवर जे काही आमदार खासदार आहेत हे आमदार खासदार विधान सभेमधून निवडून येऊ शकत नाहीत, किंवा जे आमदार खासदार असतील त्यांचे जे काही नातेवाईक असतील त्यांच्याच नातेवाईकांना विधान परिषदेवर निवडून पाठवलं जातं. म्हणून आपण बघतोय की त्यांच्या नातेवाईकांच्या हिताचं आणि त्यांच्याच पक्षाच्या पार्टीच्या हिताचे निर्णय होताना आपल्याला दिसून येतोय. सर्वसामान्य जनता असेल, शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, माझे गरीब मतदार बंधू भगिनी मायबाप असतील, या सर्वांच्या हिताचं काम करण्याचे जे काही कार्य या प्रतिनिधींचं असते हे काम न असं म्हणजे समाज विकासाचं काम न करता केवळ आणि केवळ दलाली करण्याचं काम, स्वतःचीच पोळी भाजून घेण्याचं काम, स्वतःच 20-20 हजार कोटीचे भ्रष्टाचार करून 70-70 हजार कोटीचे भ्रष्टाचार करून स्वतःच्या 50-50 पिढ्यांना संपणार नाही एवढी अमाप संपत्ती गोळा करण्याचं काम हे नालायक लोक करताना दिसून येत आहे. मित्रांनो, आज विधान परिषदेची महाराष्ट्राला कोणतीही गरज नाही. साधारणतः एका आमदाराच्या खर्चावर जो काही निधी सर्वसामान्य जनतेचा खर्च केला जातो तो जवळपास 10 लाख रुपये आहे. असे महाराष्ट्रात एकूण 78 आमदार आहेत. 78 आमदार गुन्हेला आपण 10 लाख रुपये केले तर जवळपास 8 कोटी रुपये एवढा निधी महिन्याला खर्च होतो. आणि यालाच आपण 8 कोटी गुन्हेला 12 महिने जर केलं तर 12×8 = 96, म्हणजे जवळपास 96 कोटी रुपये खर्च एका वर्षाला होतो. आणि 96 कोटी गुन्हेला 5 वर्ष जर केलं तर जवळपास आपल्या असं लक्षात येईल की जवळपास 480 कोटी रुपये खर्च या 78 आमदारावर होतो. मग मित्रांनो, एवढा मोठा हा जो काही खर्च होतो हा खर्च केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनतेवर भरमसाठ मोठ्या प्रमाणात जो काही टॅक्स लावला जातो
जीएसटी असेल, अनेक कर, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर असतील, अनेक म्हणजे आपण सकाळी उठलो तेव्हापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या काही प्रत्येक वस्तू वापरतो त्या सर्व गोष्टीवर, सेवा वापरतो त्या सर्वावर यांनी टॅक्स लावले, त्यामधून कर गोळा होतो आणि हा जो काही खर्च आहे हे खर्चामधून जी काही संपत्ती गोळा होते ती संपत्ती या केवळ 78 आमदारांवर खर्च करण्याचं कोणतंही कारण नाही, किंवा यामधून महाराष्ट्राचं केवळ आणि केवळ जे काही एक अहित म्हणा किंवा महाराष्ट्र जे एक अधोगतीकडे जातोय असंच आपल्या लक्षात येतं. म्हणून आपण विचार केला पाहिजे. माझा सर्वसामान्य जनतेला प्रश्न आहे, 20 ते 25 हजार रुपयात एक कंत्राटी कर्मचारी काम करतो. डॉक्टर असेल, वकील, इंजिनियर असेल, प्राध्यापक असेल, शिक्षक असेल, कोणताही कंत्राटी कर्मचारी त्याला 20 ते 25 हजार रुपये पगारावर तो महिनाभर काम करतोय. मग मित्रांनो, 10 लाख रुपये जर एका आमदारावर महिन्याला खर्च होत असेल तर विचार करा, या 10 लाख रुपयामध्ये जवळपास 35 परमनंट कर्मचारी काम करू शकतील. 20 ते 25 हजाराच्या पगारामध्ये काम करू शकतील. एका आमदाराच्या पगारावर 20 ते 25 30 ते 35 कर्मचारी काम करू शकतील, तर 78 आमदारांच्या पगारावर किती लोक काम करू शकतील याचा तुम्ही विचार करा. मग आपण बघतोय हे आमदार खासदार समाजाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं जे काही विकास करण्याचे, काम करण्याचं जे काही यांचं कार्य आहे हे न करता केवळ आणि केवळ स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम करताना दिसतात. परंतु जो काही कर्मचारी असतो तो कर्मचारी समाजाचं, देशाचं भवितव्य असणारं सर्व विद्यार्थ्यांचं हिताचं, महाराष्ट्राचं, देशाचं प्रत्यक्षपणे कुठे ना कुठे म्हणजे डायरेक्ट नेतृत्व करत असतात. आपला संपर्क आपल्या आमदार खासदार यांच्याशी न येता सरळ सरळ आपला संपर्क हा आपल्या नोकरदार वर्गाशी येतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला नोकरदार वर्गाची जास्त गरज आहे आणि या अशा दलाल आणि भडव्या आमदारांची आपल्याला गरज नाही. म्हणून असे हे जे काही एजंट म्हणून हे विधान परिषदेवर पाठवले जातात. आता आपल्याला विधान परिषदेची आवश्यकता नाही, म्हणून विधान परिषद बरखास्त करण्यात यावी आणि तो जो काही खर्च होतो तो खर्च, त्या खर्चामधून नवीन रोजगार, नोकऱ्या निर्माण करण्यात यावा अशी तरतूद करण्याची खूप मोठी गरज आहे. मित्रांनो, आज महाराष्ट्र कोणत्या स्तरावर जाऊन पोचला आहे, महाराष्ट्राचं जे राजकारण कोणत्या लेवलवर जाऊन ठेपलं आहे हे सर्वसामान्य जनतेला माहीत आहे, सर्वसामान्य जनतेला कळते. म्हणून आज सर्वसामान्य जनता जागृत होत आहे. प्रत्येक समाज, जाती आपापल्या हक्क अधिकाराची मागणी करत आहे. परंतु त्या प्रत्येक समाजाच्या हक्क आणि अधिकाराच्या मागणीला, आरक्षणाच्या मागणीला हे जे काही सरकारमध्ये अस्तित्वात असणारे आमदार खासदार असतील हे वेगळं वळण देण्याचं काम करतात. समाजात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. कारण या नालायकांना त्यासाठीच नेमणूक केलेली असते की समाजामध्ये तुम्ही तेढ निर्माण करा, म्हणून आम्ही तुम्हाला विधान परिषदेवर आमदार म्हणून नेमू. म्हणून या विधान परिषदेची आज आपल्या महाराष्ट्रात कोणतीही गरज नाही. विधान परिषद बरखास्त करण्यात यावी अशी मागणी जो कोणताही नेता धरेल, कोणताही पक्ष धरेल किंवा आता अस्तित्वात असणारं सरकार, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना यांनी जर ही मागणी पुढे केली आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधेयक पारित करून विधान परिषद बरखास्त केली तर येणाऱ्या 2024 मध्ये आम्ही या सरकारला मतदान करू, अन्यथा या सरकारला आम्ही मतदान करणार नाही. आज महाराष्ट्रातील ज्या काही सरकारी शाळांचं खाजगीकरण झालंय त्या सर्व सरकारी शाळांचं पुन्हा सरकारीकरण करून नवीन नोकर भरती, परमनंट नोकर भरती करून चांगली व्यवस्था निर्माण करावी. ज्या काही सरकारी नोकऱ्या आहेत वर्ग 4 पासून तर वर्ग 1 पर्यंतच्या, यांनी खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय जरी आज यांनी मागे घेतला, परंतु याच्या मागचं एक महत्वाचं कारण म्हणजे असं की 2024 मध्ये निवडणूक होणार आहे.
गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये या नालायक सरकारने जर असे महाराष्ट्र विघातक कायदे पारित करण्याची हिंमत दाखवली, असे कायदे केले, तर 2024 ते 2029 मध्ये यांचं पुन्हा सरकार अस्तित्वात आलं किंवा हे निवडून गेले 5 वर्षासाठी, तर बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये एकही सरकारी नोकरी ठेवणार नाही. आज जे काही सर्व सरकारी कर्मचारी असतील, सर्वच्या सर्व वर्ग 4 पासून वर्ग 1 पर्यंतच्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे की येणाऱ्या 2024 मध्ये आपण या शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारला कोणीही मतदान करणार नाही. कारण यांनी जर पुन्हा 2024 मध्ये जर निवडून आल्यानंतर खाजगीकरणाचा GR आणला, खाजगीकरण करण्याचे विधेयक पारित केले, तर सर्वात मोठा रोष या सरकारी कर्मचाऱ्यावर येणार. कारण सरकारी कर्मचारी हा सुजाण आहे, जागृत आहे, त्याला सर्व कायदे कानून कळतात, राजकारणात काय होते ते कळते. म्हणून त्यांनी समाजामध्ये जागृती करावी, प्रबोधन करावे आणि त्यांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी चांगले निर्णय व्हावे, या दृष्टिकोनातून यांनी खाजगीकरणाचा विरोध करावा, रस्त्यावर उतरावं, अशी मी सर्वांना कळकळीची विनंती करतोय. आज पोलीस भरती खाजगी होत आहे मित्रांनो. सर्वसामान्य जनतेला असो की एखादा सेलिब्रिटी असो की आमदार खासदार असो, सर्वांनाच संरक्षण पुरवण्याचं काम हे पोलीस लोक करतात. पोलीस म्हणजे काय, तर समाजाचं, सर्वांचं संरक्षक. आज आम्ही शांततेत झोप घेतोय, अनेक कार्यक्रम पार पाडतोय, केवळ आणि केवळ पोलिसांमुळेच. मग हे पोलीस भरती जर खाजगी झाली, पोलीसच जर खाजगी झाले, मग आम्ही कोणाच्या भरोश्यावर सुखरूप झोपायचं, आम्ही कोणाच्या भरोश्यावर आमचे कार्यक्रम घ्यायचे. आज जे काही महाराष्ट्रामध्ये म्हणा, देशामध्ये शांतता नांदते, ही शांतता केवळ आणि केवळ या पोलिसांमुळेच नांदते. जर पोलिसांचं कंत्राटीकरण झालं तर आम्हाला सुरक्षा कोण देणार, संरक्षण कोण देणार? मित्रांनो, आम्ही जर या खाजगी कंत्राटी 11 महिन्याच्या पोलिसांकडे आमची तक्रार घेऊन गेलो, तर म्हणतील हे की बाबांनो, आम्हाला कोणती कलम लावायची, कोणता कायदा कसा वापरायचा, आम्हाला काही अधिकार नाही. थांबा, आम्ही आमच्या कंपनीच्या मालकांना फोन करून विचारतो काय करायचं. मग त्या कंपनीचा मालकाचा फोन कधी येईल, ते कंपनीचे मालक त्या आमदार खासदारांना फोन करतील, सरकारला फोन करतील. म्हणजे मित्रांनो, जे तुम्हाला आज न्याय मिळते, तुमच्या हक्क अधिकाराच्या संदर्भात तुम्ही तक्रार दाखल करू शकता, ते भविष्यात राहणार नाही. म्हणून या खाजगी पोलीस भरतीला आम्ही संपूर्ण महाराष्ट्रभरातून विरोध करू आणि येणाऱ्या 2024च्या निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण पोलीस भरती, होमगार्ड सहित सर्वच्या सर्व जी काही पोलीस भरती असेल ती आम्ही सरकारी पद्धतीने भरण्यात यावी, परमनंट भरण्यात यावी, याची मागणी करू. आज जे काही सरकारी दवाखान्यांचं खाजगीकरण करण्यात आलं, प्रत्येक नागरिक हा सरकारी दवाखान्याकडे एका अपेक्षेने आणि लवकर बरा होऊ या अपेक्षेने बघत असतो. 2 वेळ ज्या लोकांना पोटभर जेवण्याची सोय नसते, ते लोक सरकारी दवाखान्यात जाऊन इलाज घेत असतात. मित्रांनो, हे सरकारी दवाखाने जर खाजगी झाले तर सर्वसामान्य जनता, ज्यांना एक वेळचं पोटभर जेवण मिळत नाही, त्यांना खाजगी दवाखान्यात जाऊन ज्या काही आरोग्याच्या सोयी सुविधा आहे, उपचार आहे, ते घेण्याची त्यांची कुवत नसणार, म्हणजे ते घेऊ शकणार नाही. तसे ते तडफडून मरतील. रोडवर म्हणा, कुठे एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला तर आम्ही सर्वप्रथम त्याला सरकारी दवाखान्यात दाखल करतो, तो गरीब असो, श्रीमंत असो, आमदार असो की खासदार असो. मग नंतर त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती केल्या जाते. म्हणजे मित्रांनो, सरकारी दवाखाना म्हणजे हा सर्व महाराष्ट्राच्या आरोग्याचा पाया आहे. सरकारी शाळा म्हणजे सर्व महाराष्ट्राच्या भवितव्याचा पाया आहे. सरकारी पोलीस भरती म्हणजे सर्व महाराष्ट्राचं संरक्षण आहे. सरकारी नोकर भरती म्हणजे सर्व महाराष्ट्र सुरक्षितपणे चालवण्याचं आणि सर्वांपर्यंत सरकारी योजनांचा लाभ, सोयी सुविधा पोहोचवण्याचं काम करण्याचं जे काही एक कर्तव्य आहे ते सरकारी कर्मचारी पार पाडते. मग हे सगळं नष्ट करण्याचं काम या सरकारने केलेलं आपल्याला दिसून येते. आणि हे जे काही एवढे मोठे सरकारी कर्मचारी देशाचं भवितव्य घडवतात,
त्यांना या सरकारने पेन्शन बंद केलेलं आहे. ते पेन्शन पण लागू करण्यात यावं. जर या आमदार खासदारांना 5 वर्षासाठी हे निवडून येतात, नॉमिनेटेड होतात 5 ते 6 वर्षासाठी, यांना पेन्शन लागू आहे, तर मग सरकारी कर्मचाऱ्यांना का नाही? हे आमदार खासदार यांच्याकडे वर्षाचे 365 दिवस असतात. एका मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं विधानसभेच्या, तर जवळपास 350 गावं असतात. या 350 गावामध्ये जर यांनी वर्षातून जर भेटी दिल्या तर प्रत्येक गावाला एक दिवस येतो. आणि 5 वर्ष गुन्हेला 350 जर केलं आपण, तर जवळपास 1800 दिवस, 1825 दिवस. या 1825 दिवसामध्ये सायंत्रिक 18 म्हणजे जवळपास 5 वर्षामध्ये एका गावाला 6 वेळा हे आमदार खासदार किंवा प्रतिनिधी भेट देऊ शकतात. परंतु आम्ही बघतोय की एक वेळा निवडून आल्याच्या नंतर हे त्या मतदारसंघाकडे ढुंकूनही बघत नाही. म्हणून मित्रांनो, आज हे आमदार खासदार जे आहेत, असे आमदार खासदार असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी असेल, ते त्या मतदारसंघामध्ये वारंवार जात असेल, तिथे सभा घेत असेल, तेथील समाजाचे प्रश्न ऐकून घेत असेल, समस्या सोडवत असेल आणि समाजाच्या विकासाचे, महाराष्ट्राचे विकासाचे काम करत असतील, तरच असे लोक निवडून गेले पाहिजेत, असे प्रतिनिधी निवडून गेले पाहिजेत. म्हणून आज आम्ही जागृत झालोय. आज आम्ही शाळा शिकून आज आम्ही प्रश्न विचारू लागलोय. म्हणून आम्ही शाळा शिकू नये म्हणून हे शाळांचं खाजगीकरण करताना दिसत आहेत. नोकरीवर लागला की आमच्याकडे पैसा येतोय, आम्ही समाजाला जागृत करतोय. ते जागृती करू नये, आम्ही बळकट होऊ नये, आर्थिक सक्षम होऊ नये म्हणून हे त्या सरकारी नोकऱ्यांचं खाजगीकरण करतात. कुठे आमच्यावर अन्याय अत्याचार झाला तर आम्ही पोलीस प्रशासनात जाऊन तक्रार दाखल करतोय, म्हणून आम्हाला तिथून न्याय मिळतोय. ते पोलीस प्रशासनामार्फत ती आमची केस कोर्टात दाखल होते, मग तिथून आम्हाला न्याय मिळतो. असं होऊ नये म्हणून हे पोलीस भरतीचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि सर्वसामान्य माणसाचे अन्न, वस्त्र, निवारा यानंतर जे काही महत्वाची मूलभूत गरज असेल तर ती म्हणजे आरोग्य. या आरोग्य म्हणजेच सर्वसामान्य माणसाची जी काही धावपळ चालते, जेवण केल्यानंतर, अन्न खाल्ल्यानंतर केवळ आणि केवळ आरोग्याला महत्व असते. हे आरोग्य बिघडवण्याचं काम हे सर्व सरकारी दवाखान्यांचं खाजगीकरण करून हे सरकारने केलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे काही षडयंत्र महाराष्ट्रामध्ये आज केल्या जाते, तर महाराष्ट्राला येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये जर आता अस्तित्वात असणारं शिंदे गटाचं शिवसेना सरकार असेल, भाजप असेल किंवा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या पक्षाला आम्ही कोणीही मतदान करणार नाही, कोणीही निवडून देणार नाही, अशी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला, भारतातील प्रत्येक जनतेला आणि आम्ही मानत असलेल्या आमच्या आई वडिलांना, भारतीय राज्यघटनेला आणि आमच्या सर्व देवी देवतांना साक्षी मानून शपथ घेतो की या नालायकांना आम्ही मतदान करणार नाही. जय भारत, जय महाराष्ट्र.